आपल्या संपूर्ण भारतामध्ये स्त्रीला आदिशक्तीचं स्वरूप मानण्यात येतं. स्वयंभू आदिशक्तीने वेगवेगळ्या युगामध्ये स्त्री रूप घेऊन एक आदर्श निर्माण केला. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तर देवीच्या वेगवेगळ्या रूपांची संघर्षमयी गाथा आहे. त्याचे धर्मशास्त्रांमध्ये प्रमाण सुद्धा आहेत. स्त्रीला आदिशक्तीचं स्वरूप मानण्यात येतं, पण आदिशक्ती सुद्धा एक स्त्री आहे. तिची संघर्षमय गाथा कशी होती हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. आदिशक्ती असून सुद्धा किती अडचणींना तिला सामोरं जावं लागलं, कोणत्या कोणत्या परिस्थितीला तिला सामोरं जावं लागलं, कशा कशा प्रसंगाला तिला सामोरं जावं लागलं. प्रत्येक नात्याला, प्रत्येक गोष्टीला निभवताना, प्रत्येक वचनाला निभवताना तिला कशा प्रकारे सामोरं जावं लागलं हे खूप विचार करण्यासारखं आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. देवानी जेव्हा प्रथम स्त्री निर्माण केली तर त्या स्त्रीला कशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली, कशा पद्धतीने तिला घडवण्यात आलं, तिच्यामध्ये काय कलागुण टाकण्यात आले, कोणत्या कोणत्या तिच्यामध्ये शक्ती टाकण्यात आल्या आणि तिला कशा प्रकारे सृष्टीमध्ये वावरण्यासाठी तयार केलं गेलं हे जाणून घेणं सर्वात मोठं कर्तव्य आहे. जर स्त्रीची रचना, तिची निर्मिती, तिचा या पृथ्वीवरचा उद्देश हे सर्व काही जेव्हापर्यंत आपण जाणून घेणार नाही तेव्हापर्यंत स्त्रीचा संघर्ष कसा कळणार. अजून सुद्धा काही लोक असं म्हणतात की स्त्री जन्म काय तुझी कहाणी, हृदयी पाना नयनी पाणी. हे मार्मिक हृदयद्रावक बोल स्त्री जन्माच्या संघर्षाची कहाणी सांगतात. प्रत्येक स्त्रीला किती संघर्ष करावा लागतो, जन्मापासून तिच्या मरणापर्यंत तिच्या अस्तित्वाचा तिला संघर्ष करावा लागतो. तिला प्रमाणित करावं लागतं. स्वयं रक्षण सुद्धा तिलाच करावं लागतं. स्वयंभू आदिशक्ती आणि ब्रह्मानिर्मित प्रथम स्त्री आणि त्यानंतरचे आदिशक्तीचे स्त्री रूप यांचा काय संबंध आहे हे सांगणारी एक पौराणिक कथा सुद्धा आहे.